नाही तर तुम्ही थकून आलात की पाणी किती दिलं हो तिथेच आहे नुसतं पाणी पाणी नाही काही करत नाही अहो तसं काही नाही कुठं गोरी येईल साडी पडायला नाही इथं कसं बरं मग आता कसं वाटतंय आता बरं वाटतंय मला तू आहे करते ते आहे जाऊ दोन चार दिवस नको झालं घरच्यांना भेटायला परत तिथे गेले ना परत तुमचा अपमान झालेला मला बघवणार नाही जर त्यांना जर आपलं नातं स्वीकारायचं असेल तर ते स्वतः इथं येतील आणि मग आपल्याला स्वीकारतील अपमान व्हायला पाहिजे अहो तुम्ही करता ना अपमान सण पण मला तुमचं बघवणार नाही त्याचं काय हे बघा आता तुमची इज्जत हीच माझी इज्जत आहे आणि तुमचं असं कोणी उठता बस अपमान करायला मी सहन नाही करू शकत त्याच्यामुळे तुम्ही पण आता बंद करा हा विषय जायचा तिकडं पण मला आठवण येत नाही असं नाही की मला येते आठवण मी माझ्या घरच्यांबद्दल हे नाहीये पण काय करणार ना त्यांना जर आपलं नातं स्वीकारायचं नसेल तर बरोबर आहे एक दोन महिने झाले तू भेटायला येतो आपण कोणाच्या मध्ये घालून देतो काहीतरी करू बघू पुढच्या प्रगती होईल ते होईल पण आता मला फक्त तुमची साथ द्यायची बात जिंदगी आयुष्य हेच आयुष्य नाही 7 जन्म सात काय 700 जन्म तुमच्यासोबत राहायला तयार आहे करू का तुम्हाला नाही करू पण आता हे गुरु आहे ते केलं येतं तिथं काम करावं लागेल तिथं काम नव्हतं तुला तिथं करावं लागेल आपण दोघंच आहे दुसरं कोणी नाही ते आहेत माझ्या घरचे पण नाही तुझ्या घरचे पण नाही आपल्या दोघांना पण करायचं गाडा आपल्या दोघांना चालू आहे आपल्या घरचे ते आहे मग मला तुम्ही शिकवता का कारण की ह्या अगोदर मी नाही केलंय म्हणजे असं काम नाही का तुम्ही शिकवा मग मी शिकन ना शिकवतो थोड्या वेळ बस मग आपण सुट्टी कशी काढायची सुट्टी सगळं शिकवतो तारा कसा टाकायचं काय करायचं चालेल ट्रेनसाठी झालं म्हणजे लई मोठी गोष्ट होईल आपल्या दोघांसाठी हो ते तर आहेच नाहीतर कोणाचं एवढी सुट्टी नाही एक मुलगी पलटी खाते किंवा मुलगा मुलगा पण पलटी खातो मुलीचा दोष राहतो नाही मुलाचा पण दोष राहतो तो पलटी नाही खाली खरंपर्यंत मला वाटलं नव्हतं की जिंदगीभर माझी साथ देते खरं तर म्हणजे आज मला माझं आयुष्य पूर्ण सारखं झाल्यासारखं वाटतं बघतो बाकीच्या मुली पैशाकडे बघतात पण मला तसं नाही हो मला फक्त साधी राहणीमान मला मुलगा हवा होता आणि तसं तुम्ही आहात मला समजून घेता माझ्यावर प्रेम करता आणखीन काय पाहिजे मला पण या प्रत्येक मुलीचं स्वप्न नाही ना की नवरा समजून घेणार पाहिजे नाही त्याच्याकडे खेळायला गाडी पाहिजे फोरीला त्याच्याकडे मोठा घरावाला पाहिजे बंगला पाहिजे मी आयुष्य आरामात जगन माझ्या हाताखाली नव्हतं हे बघा या सगळ्या गोष्टी असल्या ना मी म्हणत नाही की नसायला पाहिजे असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी पण सुखाचं काय हो जर त्या गोष्टींमध्ये जिथं आपल्याला सुखच नाहीये तिथं प्रेमच नाही भेटत आहे मग या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय मग आजकाल मुली लग्न करतात पैशावाला बघतात मुलगा त्यांच्याशी लग्न करतात पण त्यांना तिथं सुख नाही भेटत हो म्हणजे नवरा बिझी असतो कामात फोन केला की तरी उचलत नाही तुमच्यासोबत लग्न होऊन माझ्या जीवनाचं सार्थक झालं अजून काय पाहिजे बरं मला आता फक्त तुमच्यासोबत गोडगोड संसार करायचं बाय अरे तू जर मला एवढी साथ देत असेल तर तुझ्या संग 7 जन्म 700 जन्म काय जेवढे आयुष्य मला भेटते तेवढे तुझ्यासाठीच माझे तू जर अशी साथ देत असेल तर काहीच गरज नाही कोणाची फक्त मी आणि माझी बायको ते तुम्ही राजा राणीची जोडी फोन आला ओमेचाच फोन आहे हॅलो बोल ना ओम हॅलो अमोल कुठे अरे आलो घरी पोहोचलो आता तू कुठे अरे आम्हाला धरलं होतं ना हा का ते वहिनीचे तिथं वडील आलते नंतर भाऊ वडील बोलून घेतलं होतं तिथं
आम्हाला घरी नेलतं त्यांनी. मग काही हाणलं नाही कोणाला? नाही हाणलं बिनलं काय नाही, हरीव टाकले 2 टोले हा. आणि समर्थ आलता, मग समर्थाला धरलंय तिथं आणि आम्हाला सोडून दिलंय. हा का? ते म्हणले जर मानसी 5 तर घरी नाही आणली तर मग बघू आम्ही काय करायचंय. आम्ही आलो तिथून सटकून. तुम्ही सांगितलंय का नेमकं कुठे गेलेली आहे, काय आहे, कुठे आहेत ते दोघं? नाही आम्ही काहीच नाही सांगितलं त्यांना तसं. हा का? आम्ही आलो पळून. ते म्हणले तुम्हाला टाइम देतात 5 तर मानसी घरी नाही आली तर पाहून घेऊ. अरे तुझे पप्पा आले होते तिथं. कुठं? ते आपलं वुमन ते नव्हते का तिथं? आपण लग्न केलं त्या मंदिरात व्हय? तिथं तुझे पप्पा पण आले होते, तुझे हा. भाऊ बोलून घेतले होते. ते हरी नाही का त्याला 2 ठोके हाणले तर. हा का? त्याने ते काही नाही सांगणार. नाही एवढं काय टेन्शन नको. नाही रे काहीच नाही. त्यांना इकडे बोलून घेऊ आपण थोड्या वेळाने. बरं हॅलो अमोल, पप्पा हा हा बोल ना. कुठे आहे आता? तू घरी पोहोचला का? हा आता मी पोहोचलो घरी इकडं. काही अडचण नाही ना आली? हा ते भाडे घेतलं पत्र्याच्या इकडे राहण्याकडे. हा. इकडे आलेलं. काही अडचण नाही आली? कोण पाहिलं नाही ना? मग कोणी नाही बघितलं, काही कोणी बघितलं का गं आपल्याला? नाही. अरे तू टेन्शन नको घेऊ, एवढं काय नसतं एवढं. कारण त्यांना ना मी तसं सोडून आणतो, मी न जातो त्यांना सोडून आणतो सगळ्यांना. तुम्हाला नाही माहित तो पप्पा कसे येतो. एकदा त्यांनी राग डोक्यात घालून घेतला ना तर घालूनच घेतला, सोडत नाही ते सहज सहज कोणाला. अरे पण एवढं टेन्शन नाही घेत, काय नसतं एवढं. करता नाही आली काहीतरी होईल, आपण काहीतरी पर्याय काढू ना. 2 तर आले तर 2 जण आले तर 1च जण तिथं आहे आपला. आणि तो कसा शकतो नाही, तो काय एवढा पण काय नाही. बरं अमोल, हा हा बोल आता ना. कुठे आहे तू? आता घरी तुम्ही येता का इकडे थोड्या वेळाने? बरं अर्धा तासात येतो, तिथं अर्धा पाऊण तासात दोघं. आता कुठे येत नेमकं तिकडेच येत का? नाही आता तिथून आलो तर आम्ही. आता त्या हरीला घरी सोडलंय, मी आलोय घरी. मग त्याला फोन लावून घेतो, बोलून यायचो आम्ही मग तिकडं. बरं बरं तो मी नाही आता गुरु शेवडे फिरले त्यांना चारा बिरा करतो. बरं बरं. येतो तुम्ही माझं कामावर. हा हा ठीक आहे ठेवू का? हा. शिकायचं का? अरे लोड नको घेऊ, एवढं काय नाही. हा नाही घेतलं. बरं आपण आपले बाकीची कामं आवरून घेऊया. रिलॅक्स यार, काय होत नाही. टेन्शन तर येणारच ना हो. अरे टेन्शन नाही काय म्हणजे एवढं हे नाही आहे ना काही. अरे त्याला कसं सोडून आणू आपण? बरोबर आहे. माझ्या भरोसा नाही का? तुमच्या भरोसा आहे हो माझा. मी कुठं म्हणते तुमच्या भरोसा नाही. हा. सगळ्यात जास्त तर आता तुमच्यावर भरोसा आहे, बाकी कोणावरच नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. असंच होते नाही का? काय? की म्हणतात ते पोलीसोबत लग्न केलं असंच होतं. शिकायची मग कुठे काढायची? हा शिकायचं. नाही काय काय? मोठ्या माणसाला कधी कधी कामं जमत नाही ना. अहो आता कुठे राहिले मोठी मी, आता आपण दोघं सेम सेम आहे. चला. मग कुठे चालू काय म्हंटला? एवढंच शिकायचं होतं, दुसरं काय मग? हा हे तर आहेच, पण रानातले तर काम असतील की. मग काय तर आज हे शिकू, नंतर रानातले शिकवा. आता काय करायचं माहितीये का? काय? गमीला घ्यायचं, कुट्टी भरायची, मशीन नेऊन टाकायची. गमीला कुठे? काय तिथं असं चल. द्या बरं इकडे.
चल ये इकडे. आहे ना अवघड. मग काय तर चल बसा मॅडम. बघायचं नाही करायचंय. हा तर. अहो माझा हात एवढीच मग तू त्यापेक्षा तुमच्या ह्याने किती मोठं आहे. आहे ना म्हणजे नवऱ्याकडून काम करून घ्यायचं अहो सगळं. तुम्ही कुठे तसं काय नाही मी करते.